घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आतापर्यंत आपण पाहतोय की शर्वरीने 7 कोटीचे दागिने आणि त्याचबरोबर आता इकडे 1.5 कोटीची कॅश, हे सगळं मात्र आता आपल्याकडे ठेवलेलं आहे आणि त्याच्यातच अजून तिला 7 कोटी रुपये पाहिजे आहेत। आणि हे सगळं करत असताना शर्वरी मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे विसरून गेलेली आहे की तिच्यावरती बसणारी जानकी किंवा तिला या सगळ्यामध्ये रंगेहात पकडणारी जानकीने मात्र आता शर्वरीच्या विरोधात असं काहीतरी ट्रॅप रचलाय की त्यामुळे शर्वरी मात्र अडकलेली आहे। आता खरं तर या सगळ्यामध्ये शर्वरीने त्या माणसाला मात्र आता पाठवलेलं आहे, ते म्हणजे पैसे चोरायला। पण आता जानकीने ऑलरेडी पोलिसांचा असा काही सापळा रचून ठेवलाय की त्या सापळ्याच्या मुळे मात्र आता इकडे त्या माणसं पकडला गेलाय आणि मग आता हे सगळं नाटक आपल्याला शरू आणि आता इकडे राहुलने करायला सांगितलंय। असं म्हणत जानकीने मात्र आता ते 7 करोड पण मिळवलेत आणि दागिन्यांसकट 1.5 करोड सुद्धा मिळवलेत आणि शरू आणि राहुलला एक्सपोज केले। काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे। शर्वरीच्या हातामध्ये 7 कोटी येता येता मात्र आता जानकी त्या बॅगवरती हात ठेवते। बॅगवरती हात ठेवून मात्र आता जानकी सांगायला लागते, 1 मिनिट शर्वंच, मला काय वाटतं माहितीये का, हे पैसे लॉकरला ठेवूया, कारण काही झालं तरी सुद्धा आता इकडे घरामध्ये शर्वंचाकडे इतके पैसे ठेवणं हे खूपच धोकादायक आहे। त्यामुळे पैसे जर का आपण लॉकरला ठेवले ना, तर आता ज्या वेळेला त्या लोकांना द्यायचे असतील ना, त्यावेळेला आपण आता त्या लोकांना पैसे देऊन टाकूया, काय वाटते। आणि त्यावरती आता इकडे ऋषिकेश सांगतो, बरोबर आहे शरू, हे पैसे तुझेच आहेत, फक्त आपल्या लॉकरला ठेवायला देऊया आणि काहीही झालं तरी सुद्धा ते सेफ असतील। ज्या वेळेला त्या माणसाला द्यायचे असतील त्यावेळेला तू आता त्या माणसाला दे। त्यावरती जानकी आता सांगायला लागते, नाही। असं म्हटल्यावरती शर्वरी म्हणते, वहिनी काय झालं, तुला हे पैसे मला द्यायचे नाहीयेत का। यावरती जानकी सांगते, शरूवंच, हे पैसे तुमचेच आहेत, हे पैसे तुम्हालाच मिळणार आहेत। पण या सगळ्यामध्ये मात्र आता मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे हे पैसे आहेत ना, हे तुम्ही एकट्या द्यायला जाऊ नका। तुम्ही एकट्या किंवा आता राहुल जाणं हे किती रिस्की आहे आपण पाहतोय ना। म्हणजे त्यांनी राहुलला मारण्याची धमकी दिली। ऋषिकेश, तुम्हाला माहितीये का, त्यांनी आता सांगितलंय की तुझ्या दुसऱ्या नवऱ्याला मी आता मारून टाकेन आणि ही रिस्क आपण घेऊ शकतो का। म्हणून मला काय वाटतं माहितीये का, या दोघांवरती त्यांचा आता राग आहे, म्हणूनच या दोघांना न पाठवता आपण आता त्यांना पैसे द्यायला जाऊया, काय वाटते सगळ्यांना। यावरती ऐश्वर्या म्हणते, मला आता जानकीचं म्हणणं पटतंय। यावरती आता शरू काही बोलूच शकत नाहीये, कारण काही झालं आणि आपण आता म्हटलो की नाही हे पैसे मलाच पाहिजेत, हे पाहिजेत, ते पाहिजेत, तर आपणच अडकू। आणि तरी सुद्धा शरू आता म्हणते, नाही, मी माझ्यासाठी तुमच्या कोणाचा जीव आता तुमच्या कोणाचाही जीवाची रिस्क पकडू शकत नाहीये। आणि त्यावरती राहुल आता तिला सांगायला लागतो, शरू बरोबर बोलते जानकी वहिनी, जे काही सांगतायत ना ते आता मला पटतंय। आणि त्यावेळेला तो तिचा हात दाबतो आणि हात दाबून तिला आता, जे काही मी करतोय ना ते आता बरोबर आहे, तू चिंता करू नकोस, कारण काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता जानकी वहिनीला जर का आता कन्व्हिन्स करायचं असेल तर आपल्याला या सगळ्यामध्ये मात्र आता हे करावंच लागेल, हे आता राहुलला समजलेलं आहे। त्यामुळे राहुल सांगतो, ठीक आहे शरू, आपण आता जानकी वहिनीकडेच पैसे देऊया। जानकी पैसे घेते। पैसे घेतल्यावरती मात्र आता इकडे राहुलने प्लॅन सांगितलेला आहे, तो म्हणजे स्वतः आता शरूला राहुल शरूला सांगायला लागतो, हे बघ, माझे काही पंटर आता इकडे येतील आणि माझे काही पंटर इकडे आले ना की त्यानंतर ते आता हे पैसे घेऊन जातील। आणि आता आपण सांगूया की ही तीच लोक आहेत ज्या लोकांकडून आम्ही पैसे घेतलेत। म्हणजे स्वतः जानकी वहिनी तिकडे जाण्याची गरज नाहीये किंवा आता ऋषिकेश तिकडे जाण्याची गरज नाहीये। काही झालं तरी आपल्या नजरेसमोर त्यांच्या हातात एकदा का पैसे आले ना की त्यानंतर मात्र आता आपण या सगळ्यामध्ये त्यांच्याकडून त्यांचा वाटा देऊया नाटक करण्याचा आणि पैसे काढून घेऊया की। असं म्हटल्यावरती मात्र आता यांचं ठरतं, ठीक आहे, काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे पैसे काढून घेण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करून भाड्याचे ऍक्टर पावलेले जातात। आणि तोपर्यंत जानकी ते पैसे ठेवून देते, ते म्हणजे स्वतः आता इकडे लॉकरला। शरू विचार करते की ठेव, तुला जे काही करायचं आहे ते कर जानकी, पण या वेळेला मात्र आता तुला मी सोडणार नाहीये। असं म्हणत शरू आता या सगळ्यामध्ये काहीतरी तिच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू आहे आणि शरू या सगळ्यामध्ये मात्र आता घाणेरडी खेळी खेळायला निघाले। आणि त्याच वेळेला भाड्याचे 2 गुंड मात्र आता इकडे राहुलने पाठवलेत। राहुलने ज्या वेळेला भाड्याचे गुंड पाठवलेले आहेत आणि त्याच वेळेला ते गुंड सांगायला लागतात, काय ग, पैसे दे म्हणून आता किती वेळा तुझ्या मागे लागलोय आम्ही आणि अजून आमचे पैसे दिले नाहीयेस। आम्हाला कळतच नाहीये की तू आता या सगळ्यामध्ये टाइमपास करत बसलेस का, वेळ काढूपणा करतेयस का। यावरती ती सांगते, नाही,
वहिनी तुला मी म्हटलं होतं ना की त्यांचे पैसे आता मी देऊन टाकते, तरी सुद्धा वहिनी तू लॉकरला पैसे ठेवलेस, असं म्हणत ती मुद्दामच पैसे लॉकरला आहेत हे सगळ्यांच्या समोर त्या गुंडांच्या समोर आणण्यासाठी हे वाक्य बोलते. कारण बाकी ती बोलू शकत नाहीये काय, म्हणून ती अडून हे वाक्य बोलते. गुंडांना आधीच सांगितलेलं आहे पण घरच्यांच्या समोर ती नाटक करते. बरं, आता हे नाटक करत असताना मात्र आता लगेचच इकडे जानकी सांगायला लागते, हे बघा तुम्ही त्यांना सोडा, तुमचे जे काही पैसे आहेत ना ते पैसे मात्र आता इकडे ऋषिकेश आले की आम्ही देऊ. यावरती मात्र आता लगेचच तो गुंड सांगायला लागतो, कोण ऋषिकेश? आम्ही ऋषिकेशला ओळखत नाही. आत्ताच्या आत्ता पैसे जर का माझ्या हातात दिले नाहीत ना तर या दोघींच्या मात्र आता चिंधड्या चिंधड्या उडवायला आम्ही कमी करणार नाही म्हणजे नाही. आणि त्यासाठी जे काही आम्ही सांगतोय ते करा, आत्ताच्या आत्ता आम्हाला पैसे द्या. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे शर्वरी सांगते, वहिनी अगं तुझं काय चाललंय? त्या पैशासाठी तुला आता इतकं का हे तू हे झालेली आहेस डेस्परेट? तुला आता कळत नाहीये का माझा आणि आईचा जीव जातोय? आणि तसेही हे पैसे दादांनी मला यांनाच द्यायला दिले होते ना, आत्ताच्या आत्ता माझे पैसे देऊन टाक त्यांना. असं म्हटल्यावरती जानकी सांगते, हो तुम्ही चिंता करू नका, काही झालं तरी सुद्धा आत्ताच्या आत्ता मी तुमचे पैसे इकडे द्यायला तयार आहे. असं म्हटल्यावरती जानकी सांगते, सोडा त्यांना सोडा, मी तुम्हाला पैसे देते म्हटलं ना तर मी तुम्हाला पैसे आता देणारच आहे. असं म्हणत जानकी आत गेले आणि त्याच वेळेला तिने ऐश्वर्याला इशारा केलाय. ऐश्वर्याने तोपर्यंत पोलिसांना फोन केलेला आहे, जेणेकरून जानकी टाइमपास करते आहे. ते गुंड जरा चिडलेले आहेत आणि त्यानंतर मात्र आता ते गुंड सांगायला लागतात की हे बघा मॅडम आत्ताच्या आत्ता पैसे आणा, तुम्ही टाइमपास का करताय? जानकी म्हणते, शरूवंश अहो त्या लॉकरला चावीच लागत. आणि त्यानंतर ती सांगते, वहिनी तू उगाच टाइमपास करू नको, माझ्या आणि आईच्या जीवाचा प्रश्न आहे. आणि असं म्हटल्यावर ती मात्र ते गुंड सांगतात, ठीक आहे तुम्हाला जर का टाइमपासच करायचा आहे तर आता करा टाइमपास, मग आम्ही पण बघतो काय करायचं ते. त्यावरती जानकी सांगते, नाही नाही सापडली चावी, मी पटकन पैसे घेऊन येते, 7 करोड रुपये आहेत, तुम्हाला सगळे पैसे द्यायचे का? यावरती आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे इकडे आता शर्वरी, मग काय वहिनी तू काय असं बोलतेस, आणि लवकरच्या लवकर आता पैसे देऊन टाक. असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच जानकी ते पैसे आणते. पैसे आणल्यावर ती मात्र आता तोपर्यंत अवंतिका बाहेर पाहते तर पोलीस आलेले आहेत. लगेचच ऐश्वर्या मात्र आता पोलिसांना इशारा करते. ज्या वेळेला पोलिसांना इशारा केलाय त्यावेळेला पोलीस मात्र तिकडे आता आले आणि तोपर्यंत शर्वरी सांगते, हे पैसे घ्या आणि आत्ताच्या आत्ता इथून निघा. हे बघा परत आम्हाला तुमचं तोंड दाखवू नका, आता तुमचा आमचा काही संबंध राहिलेला नाहीये, तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता जाण्यासाठी मोकळे आहात. असं म्हटल्यावर ते पैसे घेतात आणि निघतायत. पण त्याच वेळेला मात्र आता अचानकपणे या सगळ्यामध्ये मात्र इकडे लगेचच मात्र आता जानकीने इशारा केलाय पोलिसांना की आता हे गुंड पैसे घेऊन निघालेत. इकडे शरूला वाटलं आपला प्लॅन यशस्वी झालाय. ती आता विचार करते की बाहेर गेल्यावरती आता लगेचच इकडे आता राहुल ह्या दोघांना पकडेल, त्यांना हिस्सा देईल आणि आपले पैसे आपल्या ताब्यात येतील, झालं सगळं संपलेलं आहे असा ती विचार करत असतानाच मात्र आता बाहेर असलेले इकडे आता म्हणजे पोलीस हे आता आत यायला निघाले. शरू पटकन आत आले आणि शरू, राहुल राहुल जा लवकर बाहेर, पटकन बाहेर जा आणि आता त्या लोकांच्याकडून आपले पैसे काढून घे. राहुल म्हणतो, चिंता करू नको, ते कुठेच जाणार नाहीयेत, ते आपले पंटर आहेत, मी आत्ताच जातो आणि ते पैसे घेतो. पण त्याच वेळेला अशी काहीतरी गोष्ट घडलेली आहे की आता हे दोघांना बाहेरून आवाज आलाय. आता इकडे जानकी सांगते, शर्वरी वंश लवकर बाहेर या, शर्वरी वंश लवकर बाहेर या. असं म्हणत मात्र आता ती शर्वरीला बोलवते. राहुल म्हणतो, जानकी वहिनी का ओरडत आहेत? यावरती म्हणते, तिला काय, तिला ओरडायची सवयच लागलेली आहे. असं म्हणत हे ज्या वेळेला बाहेर आलेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता तिकडे एंट्री झालेली आहे त्या गुंडांची एंट्री झाली आणि त्यानंतर मात्र आता तो गुंड पकडून पोलिसांनी आणल्यावरती बोलायला लागतोय, माझी ह्याच्यात काही चुकी नाहीये, मी फक्त नाटकामध्ये काम करणारा एक माणूस आहे आणि नाटकामध्ये काम करत असताना मात्र आता यांनी मला पैसे दिलेत, मी गुंड बिंड काही नाहीये, मला आता पैसे देऊन या लोकांनी इकडे आता यायला सांगितलेलं आहे म्हणून मी इथे आलेलो आहे असं म्हणत त्यांनी आता खुलासा केलाय. आणि त्यावेळेला मात्र आता पोलीस सांगतात, कुणी तुम्हाला पैसे दिलेत, खोटं बोलताय का तुम्ही? यावरती तो म्हणतो, खोटं का बोलू, ह्या दोघांनी म्हणजे ह्या राहुलने मला पैसे दिले आणि जे करायला सांगितलं ते मी केलेलं आहे. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो एका झटक्यात राहुलची भांडी आता फुटलेली आहेत आणि राहुल या सगळ्यामध्ये टोटली अडकला गेलाय. बरं, राहुलच्या सोबत आता शरू सुद्धा. आणि आता मग घरातल्या सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं आहे कशा पद्धतीने मात्र आता शर्वरी आणि राहुलने घरच्यांना मूर्ख बनवून हा सगळा प्रकार केलेला आहे.
एकाच झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदलत राहुल आणि शर्वरी एक्सपोज झालेली